बापू कुठे आहे? हां, आय थिंक काहीतरी मिसकम्युनिकेशन झालंय बाबा. बहुतेक मिसअंडरस्टँडिंग आहे माझं काहीतरी. थांबा, मी फोन करते. हा, कुठे पोहोचलात? अहो, पोहोचलोय आम्ही, पण इथे ते महेश काळे आहेत ना, त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम दिसतोय. तुम्ही हॉलच्या बाहेरून पोहोचलात? म्हणजे आम्ही बरोबर आलोय? थांबा, मी आलो. बाबा येत आहेत, राजवाडे येत आहेत. बरं बरं. काही योगायोग आहे नाही नंदू. महेश काळेंची गाणी मला आवडतात आणि आता या क्षणी मी त्यांच्या कार्यक्रमाच्या दारामध्ये उभा आहे. आज ना घरी गेलो की पुन्हा मी महेश काळेंची गाणी ऐकीन. अरे बाबा, आलात तुम्ही? म्हणजे आम्ही इथे पोहोचलोय, पण काही कळत नाही आम्हाला. जावई बापू, इथे ना महेश काळेंच्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. मला खूप आवडतात. माझी इच्छा होती त्यांची भेट व्हायला हवी. नाही, शक्य झालं तर मी नुसतं लांबून बघेन. माझ्यासाठी तेवढंच सुद्धा पुरेसं आहे. तुम्ही आधी आत तर या, बोलूया आपण. या. वेलकम काका. बाबा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या. नमस्कार आईसाहेब. नमस्कार. वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जावई बापू, अहो एवढं सगळं करायची काय आवश्यकता होती मी म्हणतो. अहो, हे तर काहीच नाही, अजून खूप बाकी आहे. काय? आला का आमचा सुपरस्टार. बरे आहात ना? होय रे, अगदी मस्त. काळजी घ्या. महेश, ओळख करून देतो. या मिसेस स्वानंदी राजवाडे. नमस्कार. आणि हे स्वानंदी राजवाडे यांचे वडील. नमस्ते. ज्यांच्यासाठी आज मी तुला इथे बोलवलंय, त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा ना नंदू, खरं सांगतो, माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. अगं चक्क महेश काळे सर माझ्या समोर पुढ्यात उभे आहेत. ज्येष्ठात माझी आशा करतो तुम्हाला गाण्यावर. नाही, अहो तुमची कला इतकी मोठी आहे ना की तिच्या पुढे आम्ही सगळे खुजे आहोत. नतमस्तक आहोत तुमच्या कलेपुढे आम्ही. मी ना रोज तुमची गाणी ऐकत असतो. त्यामध्ये तुमच्या आवाजात ना काहीतरी आहे, म्हणून सारखी ओढ निर्माण होते तुमच्या गाण्याची, अभंगांची. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या गायकीमध्ये इतकी आत्मीयता आहे ना, इतकी आत्मीयता आहे की माणूस आपोआप तिच्याकडे ओढला जातो. आता ही दैवी देणगी आहे की तुमची मेहनत मला माहित नाही, कारण मला त्यातलं काही कळत नाही फारसं. पण एक मात्र नक्की सांगतो, तुमच्या गायकीचा दर्जा आहे ना अतिउच्च लेवलचा आहे. महेशजी, तुम्हाला खरं सांगतो, तुमचा कार्यक्रम आहे ना अभंगवारी, अहो त्यानं अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला भेट लावलंय. खूप सुंदर कार्यक्रम आहे तो. आणि
या सगळ्यांबद्दल ना मी तुमचा फक्त आभारी नाही, ऋणी सुद्धा आहे. इतकं कौतुक करू नका. आशा करतो आपल्याला माझ्या गाड्यांना आनंद मिळेल. सुरू करूया. कसं वाटलं सरप्राईज? माझा विश्वास नाही बसत आहे अजूनही. तुम्ही ह्याच्यासाठी बोलवलं आम्हाला? हो, कालच मला कळलं की तुम्हाला आणि बाबांना महेश काळेचं गाणं खूप आवडतं. हो म्हणजे काय? अहो खूप खूप प्रचंड आवडतं मला. मी ते शब्दामध्ये वर्णन करूच शकत नाही. आणि तुम्हाला कुठली गाणी आवडतात हे देखील मला कळलं स्वानंदी मॅडमच्या वहीतून. काय? तुम्ही वही वाचलीत माझी? नाही नाही, वाचली नाही हो. तुम्ही दाखवलीत ना मला वही, तेव्हा तुमच्या पानावरती माझी नजर गेली. पण तुम्ही इतकं सगळं कसं जमवलं? म्हणजे ते महेश काळे इंडियात नसतात ना? कसं काय तुम्ही त्यांना इथे आणलं? अगदी सोपं आहे. महेश माझा खूप जुना, खूप जवळचा आणि खूप घट्ट मित्र आहे. मी तुमची आवड वाचली, तुम्हाला महेश काळे आवडतो हे वाचलं, आणि मला माहिती होतं की महेशची टूर चालू आहे. मी त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की ये आज इथे. सोपं आहे. बापरे, मला ना कळतच नाही मी काय बोलू या सगळ्यावर. काही म्हणू नका. तुमचं स्वप्न पूर्ण होतंय ना महेशला भेटण्याचं. झालं. अहो प्रत्येकाचं स्वप्न असतंच, तसं माझंही होतं. पण ते स्वप्न या आयुष्यात पुरं होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. तुम्ही माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. जावाई बापू, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आनंदी आहात ना बाबा? मग झालं तर. तुमच्या आनंदात मला सगळं काही मिळालं. आता सुरू करायचा का कार्यक्रम? हो हो हो, बसा. हो. नमस्कार, सुस्वागतम. मी तुमची नेहमीची ठरलेली अँकर निकिता. हे नेहमीचंच आहे, पण हा कार्यक्रम अचानक ठरल्यावर का हे सरप्राईज आहे. आज आमचे सगळ्यांचे लाडके स्वानंदीचे बाबा, सदैव हसतमुख असे दिलीप काका यांचा वाढदिवस आहे. दिलीप काका, तुम्हाला आम्हा सर्वांतर्फे वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. आणि काका, आम्हा सगळ्यांकडून तुमच्यासाठी एक खास भेट आहे. हा कार्यक्रम आज खास तुमच्यासाठी अरेंज केला बरं का. तर माननीय श्री महेश काळे सर तुमच्या आवडत्या गाण्यांपासून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. तर माझी एक प्रेमाची विनंती वजा सूचना अशी आहे की कृपया तुमचे मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा. कारण महेश सरांच्या सुरेल गाण्याच्या मध्ये जर तुमची रिंगटोन वाजली ना तर ते चांगलं नाही वाटणार. सुरू करूया. महेश सर, प्लीज.